हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जी डीएमईआर फार्मासिस्ट 2025 ची एग्जाम झाली होती। तर मित्रांनो, या एग्जामची पहिली रिस्पॉन्स शीट तर ऑलरेडी आली होती आणि ते अपडेट पण आपण टाइमवर दिलेलं होतं। तर मित्रांनो, आता आज महत्त्वाची अपडेट आली आहे। डीएमईआर फार्मासिस्ट 2025 ची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे। म्हणजे मित्रांनो, तुमचं जे फायनल स्कोर असणार आहे डीएमईआर फार्मासिस्ट एग्जामचं ते तुम्हाला या शीट मध्ये समजणार आहे आणि याची सगळी प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये सांगणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर थ्रू ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड नोटिफिकेशन अपडेट येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी दिली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स आयटी डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंटला मित्रांनो फार्मा कोव्हिजिलन्सचा कोर्स पण प्रोव्हाइड केला जातो। या कोर्स रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा या कोर्सला जॉईन करायचं असेल तर मित्रांनो, हे जे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि तिथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू। तर मित्रांनो, ही जी ऑफिशियल साइट आहे, ऑफिशियल लिंक असणार आहे, ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। त्या लिंक वरती सिंपल क्लिक करा। सिंपल क्लिक करायच्या नंतर ही डीएमईआर ची ऑफिशियल साइट तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, खाली इथे लॉग इनचा ऑप्शन येईल। आता लॉग इनचा ऑप्शन आल्याच्या नंतर पहिल्यांदा तुम्हाला लागेल तुमचं रजिस्ट्रेशन नंबर किंवा लॉग इन आयडी, नोंदणी क्रमांक किंवा लॉग इन आयडी। तर मित्रांनो, तुमचं लॉग इन आयडी तुम्हाला इथे ऍड करायचंय। जर तुमचं लॉग इन आयडी तुम्हाला भेटत नसेल तर सिंपली काय करा, तुमचं जे मेल बॉक्स असणार आहे, जे फॉर्म भरताना ईमेल आयडी तुम्ही दिलेला आहे त्या ईमेल आयडी मध्ये सिंपली डीएमईआर असं टाईप करा आणि सर्च करा। त्याच्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला मेल आलेला असेल तो मेल भेटेल आणि तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर पण भेटेल आणि तुमचा पासवर्ड पण भेटेल। ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिंपली इथे दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड इथे ऍड करायचा आहे आणि लॉग इन बटन वरती क्लिक करायचंय। आता ज्या स्टुडंटला तुमचं पासवर्ड माहिती नसेल त्या स्टुडंटसाठी काय करायचं किंवा पासपोर्ट एक्सपायर झालेला असं दाखवत असेल तर अशा स्टुडंटने काय करायचं मित्रांनो, इथे खाली जे दोन ऑप्शन दिले आहेत त्यावरती क्लिक करायचंय। इथे बघा, फॉरगेट युजर आयडी अँड पासवर्ड हे विसरला असेल तर यावर क्लिक करा। चेंज पासवर्ड, जर तुमचं पासवर्ड एक्सपायर आहे असं दाखवत असेल तर पासवर्ड चेंज वरती क्लिक करायचंय। त्याच्यानंतर तुम्हाला रिसेटचे ऑप्शन दिसतील, म्हणजे गोंधळून जायचं नाहीये। सिंपल तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली भेटतील। तुमच्या ईमेल आयडी मध्ये चेक करा, रजिस्ट्रेशन नंबर ऍड करा, पासवर्ड ऍड करा, हा कॅप्चा ऍड करा आणि मित्रांनो लॉग इन बटन वरती काय करायचं, सिंपली क्लिक करायचं। लॉग इन झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे तीन ऑप्शन दिसतील। पहिलं आहे ऍप्लिकेशन डिटेल, ज्याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे जे काही तुमचं डिटेल आहे, ऍप्लिकंट डिटेल इथे दिसेल, तिथे तुमचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी दिसतील। त्याच्यानंतर मित्रांनो अप्लाय पोस्ट हे जे मिडलचं ऑप्शन आहे हे तुमच्यासाठी युजफुल असणार आहे, सेकंड प्रोसेस असणार आहे। सिंपली तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अप्लाय पोस्ट यावरती क्लिक करायचंय। अप्लाय पोस्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे नेक्स्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऍक्शन। युअर सिलेक्शनच्या अंडर तुम्हाला ऍक्शन दिसेल आणि या ऍक्शन मध्ये जो आयचा आयकॉन इथे दिसत आहे, जे की मी हायलाइट करत आहे इकडे, या आयच्या ऑप्शन वरती काय करायचंय, सिंपली क्लिक करायचंय। त्याच्यानंतर तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट तिकडे काय होणार आहे, दिसणार आहे। हे ओपन झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे परत तीन ऑप्शन दिसतील, ऍप्लिकंट डिटेल, कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि पे स्लिप। तर मित्रांनो इथे मिडलला जे ऑप्शन आहे ते म्हणजे कॅन्डिडेट रिस्पॉन्स, यावरती क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं क्वेश्चन पेपर दिसेल आणि इथे टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर असेसमेंट डीएमईआर रिक्रुटमेंट एक्झाम, क्लिक हिअर टू जनरेट इट। तर मित्रांनो इथे हिअर जे दिलेलं आहे ग्रीन मध्ये, याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे काही सेकंड रिस्पॉन्स शीट असणार आहे तर ते तिथे काय होईल मित्रांनो, डाउनलोड होईल। ते डाउनलोड झाल्याच्या नंतर तिथे कॅल्क्युलेट करा की तुमचे किती क्वेश्चन्स करेक्ट आलेत। ते एका क्वेश्चनला मित्रांनो 2 मार्क असतात, त्याची टोटल करा आणि मित्रांनो तुमचा फायनल स्कोर इथे दिसणार आहे। म्हणजे डीएमईआर फार्मसीची एक्झाम मध्ये तुम्हाला फायनल किती मार्क पडले, तुमचा स्कोर किती आलाय, तो स्कोर नंतर नॉर्मलायझेशन प्रोसेस मध्ये जाणार आणि त्यानंतर मित्रांनो फायनल सिलेक्टेड स्टुडंटची लिस्ट येईल। ही असते प्रोसिजर। तर मित्रांनो
हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड सोबत शेअर करा, जेणेकरून जेवढ्या पण फार्मासिस्ट फ्रेंडने DMER ची एक्झाम दिले त्याला त्याचं फायनल कोर्स समजेल आणि त्याच्यानंतर जे काही सिलेक्शन होईल ते डिपेंड असेल त्या स्कोर वरती। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल, हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आपल्या RD फार्मा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। आणि फार्मा कोविजिलन्स मध्ये जॉब करायचे तर व्हॉट्सअपला लवकरात लवकर मेसेज करून कोर्स मध्ये इनरोल करा। थँक यू सो मच गाइज।